मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दर महिन्याला अमावस्या येत असते आणि ही प्रत्येक अमावस्या खूप महत्त्वाची असते. वैदिक शास्त्रात अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं आहे. मग ते धार्मिकरित्या असो किंवा आध्यात्मिकरित्या किंवा तांत्रिक किंवा ज्योतिषीय महत्त्व असो, एकंदरीत अमावस्या खूप खूप महत्त्वाचा घटक आहे असं म्हटलं जातं. आता मित्रांनो, मूळ विषयाकडे वळूया. यंदा कॅलेंडरमध्ये अमावस्या 18 मार्च आणि 19 मार्च 2026 या दोन्हीही दिवशी दिसत आहे. मग नक्की अमावस्या कधी आहे बरं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मग काळजी करू नका, मी सांगते अमावस्या कधी सुरू होईल, कधी संपेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा 18 मार्च 2026 रोजी म्हणजे बुधवारी अमावस्या सकाळी 8:25 सुरू होणार आहे आणि 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी सकाळी 6:52 अमावस्या संपणार आहे. उदय तिथीनुसार चैत्र अमावस्या 19 मार्च 2026 मानली जाईल. आता आपण वळूया अमावस्येला काय काय उपाय करावे, कारण अमावस्या खूप महत्त्वाची आहे आणि या अमावस्येचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. तर बघूया काय काय करायचं ते. अमावस्या ही पितरांना समर्पित असल्यामुळे या दिवशी पितृशांतीसाठी आणि पितरांच्या संतुष्टीसाठी तर्पण करावे. एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलावून किंवा नदीकाठी बसून पितरांच्या नावाने दान पुण्य करावे. असे केल्याने पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. पितृदोष हळूहळू नाहीसा होतो. तुमच्या आयुष्यातल्या अडचणी, अडलेली कामे पूर्ण होऊ लागतात. यश, मान सन्मान मिळतो. दुसरं काय करायचं आहे, या दिवशी अमावस्येला दक्षिण दिशेला तोंड करून हातात थोडंसं पाणी घ्या आणि त्या पाण्यात काळे तीळ टाकून पितरांना ते अर्पण करा. अमावस्येला तिसरा उपाय असा करा की पितृदोष निवारण करण्यासाठी पितृशांती स्तोत्र म्हणा. चौथा उपाय आहे, अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये स्नान करावे. जर तुम्हाला शक्य नसेल नदीमध्ये आंघोळ करणं, तर घरीच आंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल किंवा पवित्र नदीचं पाणी मिक्स करून तुम्ही स्नान करावे. असे करणे खूप शुभ मानले जाते. पाचवा उपाय असा आहे की अमावस्येच्या दिवशी जमल्यास स्वइच्छेने दान पुण्य नक्की करावे, जसं की अन्नदान करणे, वस्त्रदान करणे आणि इतर कोणत्याही प्रकारचं दानधर्म तुम्ही करू शकता. सहावा उपाय असा आहे की अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणाला जेवू घालावे. असं करणं शुभ मानलं जातं. सातवा उपाय हा आहे की अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा जरूर लावावा आणि जल अर्पण करावे. आठवा उपाय असा की या दिवशी जमल्यास महादेवाच्या मंदिरात जावे आणि शिवलिंगावर जमल्यास पंचामृत किंवा तेही नाही जमलं तर दूध किंवा पाणी घेऊन अभिषेक करावा. असे केल्याने कालसर्पदोषातून मिळणारा त्रास कमी होतो आणि महादेवाचा आशीर्वादही मिळतो. पुढचा उपाय म्हणजे नववा उपाय असा करा की अमावस्येला जमलेच तर गाईला पोळी, कावळ्याला नैवेद्य किंवा कुत्र्याला भाकरीचा तुकडा खाऊ घालावा किंवा तळ्यातील किंवा नदीतील माशांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालावे. असे केल्याने पितृशांती तर होतेच, पण लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद आपल्याला मिळतो. दहावा उपाय असा आहे की संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, जेणेकरून एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घराबाहेर असते आणि जी आपली संरक्षण करते. 11वा उपाय, शक्य असल्यास अमावस्येला महत्त्वाची कामे करणं टाळावे किंवा दूरचा प्रवास करणं, विशेषतः रात्रीचा प्रवास करणे टाळावे. जर यदा कदाचित रात्रीचा प्रवास करायचाच असेल तर हनुमान चालीसा नक्की म्हणावी. 12वा उपाय, अमावस्येला मद्यपान करणे, मांसाहार करणे किंवा कांदा लसूण खाणे हे शक्यतो टाळावे. 13वा उपाय, या दिवशी कोणतेही नवीन किंवा शुभ काम करणे शक्यतो टाळावे. अमावस्येला कुणाशीही वाद घालू नये किंवा वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये. 15वा उपाय, अमावस्येच्या दिवशी गीतेचा 7वा किंवा 18वा अध्यायाचे पठण करावे. असे केल्याने तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते असं म्हटलं जातं. 16वा उपाय, अमावस्येला घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मिठाच्या पाण्याने फडची पुसावी किंवा संध्याकाळी कापूर आणि लवंगा जाळून घरात सर्वत्र फिरवावी, जेणेकरून निगेटिव्हिटी कमी होईल. 17वा उपाय, जर तुम्हाला आवड असेल महादेवाची आणि शक्य झाल्यास अमावस्येला भगवान शंकराचा महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा कमीत कमी जप करावा. 18वा उपाय, दक्षिण दिशेला तोंड करून अमावस्येला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. असं म्हटलं जातं की दक्षिण दिशा पितरांची दिशा असते, त्यामुळे दक्षिणेला पितरांसाठी दिवा लावावा. मित्रांनो, हे 18 उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि हाईप करा.